महत्त्वाची अपडेट घेऊन आले आहे तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेची। बघा तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नामंजूर झाला ते लाईव्ह चेक करा तुमच्याच मोबाईलवरनं, कारण आता फॉर्म मंजूर होत आहे आणि ते कशा पद्धतीने चेक करायचं ते आपण आता बघणार आहोत। तर बघूया। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या सर्व राज्यभरात माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणे सुरू आहेत, कारण ऑगस्ट महिना पूर्ण अर्ज भरण्यातच जाणार आहे। तर योजनेसाठी अर्ज भरणे सुरू आहेत। अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे काढणे, बँक खात्याचे आधार लिंक करणे यासारखी कामे महिलांकडून मोठ्या प्रमाणावर केली जात आहे, कारण आधार लिंक पण आवश्यक आहे बँकेला, त्याच्याशिवाय बँक खातं हे चालू आहे हे समजले जाणार नाही। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच येणार असून 19 ऑगस्ट रोजी 3,000 रुपये महिलांच्या आधार लिंक बँक खात्यात जमा होणार। बघा, 2 हप्ते येणार आहे एकूण। तर 19 ऑगस्ट रोजी म्हणजे एका महिलेला एकूण एका 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये त्यांना मिळणार आहे। तर 2 महिन्याचे पैसे एकानेच मिळणार, म्हणून व्यवस्थित फॉर्म भरा आणि व्यवस्थित तुमचं नाव आता चेक करा तुम्ही। बघा, मी सांगते त्या पद्धतीनं। बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज मंजूर आहे की नामंजूर आहे ते तुम्ही ऑनलाईन पद्धतीने चेक करू शकता, आणि ते पण घर बसल्या। बघा, नारी शक्ती दूत ॲप ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती पाहू शकता। तसेच अर्ज चुकल्यास एकदा अर्ज दुरुस्ती करता येईल। अर्ज भरला असल्यास तुम्ही तुमचा अर्ज मंजूर की नामंजूर हे एकदा अवश्य चेक करा। बघा, फॉर्म भरलेला आहे, पण तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नामंजूर आहे हे तुम्ही चेक करू शकता। जर अंगणवाडीमार्फत फॉर्म भरला असेल तर त्यांनी तिथे जाऊन त्यांच्याकडनं चेक करून घ्या, म्हणजे ज्या मोबाईलवरनं आपण फॉर्म भरला आहे त्याच्यावरच ते ॲप चालू होणार, किंवा स्वतःच्या मोबाईलवरनं भरला असेल तर तुम्ही घरबसल्या सुद्धा बघू शकता। तर ते कशा पद्धतीनं बघाल ते आपण आता समोर बघूया। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर की नामंजूर हे चेक कसे करायचे याबाबत अधिक माहिती आपण इथे पाहू। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एक आनंदाची बातमी आहे, आता जे काही तुमचे अर्ज आहेत ते मंजूर होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अनेक जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि त्यांना त्याबद्दलचे मेसेजसुद्धा आलेले आहेत। बघा, अर्ज मंजूर झाले आहेत म्हणून मेसेजसुद्धा आलेले आहेत, कारण ते आधी पेंडिंग दाखवत होते ते आता अप्रूव्ह दाखवत असणार। तर या मेसेजमध्ये त्यांचे अर्ज ॲपमध्ये अप्रूव्ह दाखवत आहेत। काही जणांचे अर्ज इन रिव्ह्यू दाखवत आहेत आणि काही जणांचे अर्ज हे पेंडिंगच दाखवत आहे। आपला अर्ज मंजूर झाला आहे का हे आपण कसं बघायचं? बघा, आपला अर्ज मंजूर झाला आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन सर्वप्रथम अपडेट करून घ्या। ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर बघा, ॲप्लिकेशन अपडेट केल्यानंतर ते ओपन करा। ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। बघा, मोबाईल नंबर टाकायचा आहे। ज्या मोबाईलवर तुम्ही फॉर्म भरला आहे तो नंबर इथे टाका। ज्या मोबाईल नंबरवर तुम्ही फॉर्म भरला आहे तो नंबर इथे टाका आणि लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP टाका आणि व्हेरीफाय करा। आता तुम्ही तुमचे सर्व फॉर्म एका ठिकाणी पाहू शकता। बघा, केलेले अर्ज या ऑप्शनवर जा आणि तुमचे फॉर्म पहा। बघा, केलेले अर्ज म्हणून ऑप्शन असणार, त्याच्यावर जा आणि तुमचा फॉर्म तुम्ही चेक करा। तुमच्या फॉर्मची स्थिती काय आहे ते ॲपमधून पाहता येणार। अप्रूव्ड दाखवत असेल तर, जर तुमचा अर्ज अप्रूव्ड दाखवत असेल तर तुमचा फॉर्म मंजूर झालेला आहे असे समजायचे। तुम्हाला काही करायची गरज नाही, काही दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील। अप्रूव्ह झाले असेल म्हणजे मंजूर झालेला आहे, तुम्हाला त्यात काही आता बदल करायची गरज नाही आहे। बघायचं आणि बंद करून द्यायचं, काही त्यात चुका करून ठेवू नका, कारण मंजूर झालेला परत नामंजूर होऊन जाईल। इन रिव्ह्यू दाखवत असेल तर काय, समजा जर अर्ज इन रिव्ह्यू दाखवत असेल तर तुमचा अर्ज तपासणीसाठी पुढे पाठवला गेला आहे, काही दिवसात तो अप्रूव्ड होईल। इन रिव्ह्यू लक्षात ठेवा, इन रिव्ह्यू अर्ज दाखवत असेल तर तुमचा अर्ज तपासणीसाठी पुढे गेलेला आहे आणि काही तो दिवसात अप्रूव्ड होईल असे समजायला। पेंडिंग दाखवत असेल तर बघा, जर अर्ज पेंडिंग दाखवत असेल तर तुमचा अर्ज अजून पुढे पाठवला गेला नाही,
काही दिवसात तो पुढे पाठवला जाईल आणि इन रिव्ह्यूमध्ये दाखवेल. पेंडिंग दाखवत असेल तर त्यांनी असे समजावे की काही दिवसात तो पुढे पाठवला जाणार आणि नंतर तो इन रिव्ह्यूमध्ये दाखवेल. आणि रिजेक्टेड दाखवत असेल तर, अर्ज रिजेक्टेड दाखवत असेल तर तुमचा अर्ज काही कारणाने नाकारला गेला आहे किंवा तो नामंजूर झाला आहे, तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता. हे महत्त्वाचं आहे बघा. अर्ज रिजेक्टेड झाला असेल तर तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरा, पुन्हा फॉर्म भरा. बघा, पुन्हा फॉर्म भरू शकता रिजेक्ट दाखवत असेल तर. आणि डिसअप्रूव्ह दाखवत असेल तर, जर अर्ज डिसअप्रूव्ह दाखवत असेल आणि कॅन एडिट ॲड रिसबमिट असेल तर फॉर्ममध्ये काही चुका आहेत. तुम्ही त्या चुका दुरुस्त करून फॉर्म पुन्हा सबमिट करू शकता. बघा, डिसअप्रूव्ड दाखवत असेल तर तुम्ही त्यातल्या चुका दुरुस्ती करून एडिटमध्ये दुरुस्ती करून कॅन एडिट ॲड रिसबमिट असेल तर फॉर्ममध्ये काही चुका आहेत आणि त्या चुका दुरुस्त करून फॉर्म पुन्हा सबमिट करू शकता. डिसअप्रूव्ह दाखवत असेल तर. अर्ज कसा चेक करा हे आपण बघितले. बघा, फॉर्मची स्थिती पाहण्यासाठी नारी शिकते दूत ॲप्लिकेशन ओपन करा. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि लॉग इन करा. OTP व्हेरिफिकेशन करा. केलेले अर्ज ऑप्शनवर जा. तिथे तुमचे सर्व अर्ज दिसतील. अप्रूव्ड आताच बघितलं, अर्ज मंजूर झाला आहे. इन रिव्ह्यू म्हणजेच अर्ज तपासणीसाठी पुढे पाठवला आहे. पेंडिंग म्हणजे अर्ज अजून पुढे पाठवला नाही आहे. रिजेक्टेड म्हणजे अर्ज नाकारला आहे. डिसअप्रूव्ड म्हणजे अर्जामध्ये चुका आहेत, त्या तुम्ही दुरुस्ती करून पुन्हा फॉर्म सबमिट करा. अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया बघा. जर अर्ज मंजूर दाखवत असेल तर काही दिवसात पैसे तुमच्या बँक खात्यात येतील. जर अर्ज इन रिव्ह्यू दाखवत असेल तर काही दिवसात तपासणी होऊन अप्रूव्ड होईल. पेंडिंग दाखवत असेल तर काही दिवसात इन रिव्ह्यू दाखवेल आणि मग अप्रूव्ड होईल. जर अर्ज रिजेक्टेड दाखवत असेल तर पुन्हा फॉर्म भरावा लागेल. हे लक्षात ठेवा. जर अर्ज रिजेक्टेड दाखवत असेल तर पुन्हा फॉर्म तुम्ही भरू शकता. भरून घ्या दाखवत असेल तर. आणि कॅन एडिट अँड रिसबमिट असेल तर फॉर्ममध्ये सुधारणा करून पुन्हा सबमिट करावा लागेल. फॉर्मची स्थिती ऑनलाईन चेक केली आपण. बघा, अशा पद्धतीनं चेक करायची. फॉर्मची स्थिती नारी शिकते दूत ॲप्लिकेशन ओपन करून OTP व्हेरीफाय आणि त्यानंतर अर्जाची समोरची स्थिती दिसेल. हे सर्व निष्कर्ष बघा, यातून काय निघणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज मंजूर होणे सुरू झाले आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला आहे का हे चेक करा. नारी शिकते दूत ॲप्लिकेशन फॉर्मची स्थिती चेक करा आणि अर्ज मंजूर झाल्यास पैसे लवकर बँक खात्यात येतील. अर्ज रिजेक्ट झाल्यास पुन्हा फॉर्म भरा. ॲप वापरण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, आता ॲप हे चांगल्या पद्धतीनं काम करते. सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरला जाऊन नारी शक्ती ॲप सर्च करायचं आहे. या ॲपचं 895 KB अपडेट उपलब्ध आहे. ॲप अपडेट करा आणि नंतर ओपन करा. इंट्रोडक्टरी स्क्रीन स्किप करा. तुमचा फॉर्म भरलेला मोबाईल नंबर एंटर करा. टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट करा आणि OTP सेंड करा. OTP येईल तो एंटर करून व्हेरीफाय करा. जर ॲप परमिशन मागत असेल तर अलाव करा. अर्जाची स्थिती तपासलं. बघा, सबमिटेड ॲप्लिकेशन्स ऑप्शनवर स्क्रोल करा. त्यावर क्लिक करा. तुम्ही भरलेले फॉर्म आणि त्यांची स्थिती दिसेल. जर कोणता फॉर्म पेंडिंग दाखवत असेल तर त्यावर क्लिक करा. तुम्हाला टॉप कॉर्नरमध्ये 4 ऑप्शन दिसतील. बघा, व्यवस्थित जे घर बसल्या बघतायत त्यांनी व्यवस्थित वाचा आणि त्या पद्धतीनं करा. ऑप्शन समजून घ्या. एडिट फॉर्म म्हणजेच ऑप्शन असेल तर तुम्ही भरणारी माहिती एडिट करू शकता. जर माहिती बरोबर असेल तर काही करायची गरज नाही. चुकलेली माहिती असेल तर एडिट फॉर्मवर क्लिक करा. एकदाच एडिट करता येईल. माहिती पुन्हा एकदा चेक करून सबमिट करा. इन पेंडिंग टू सबमिट, तर बघा, इन पेंडिंग टू सबमिट ऑप्शन ब्लू कलरमध्ये असेल. याचा अर्थ तुमचा फॉर्म अधिकाऱ्याकडे पेंडिंग आहे. त्यांनी अजून चेक केला नाही. तुमचा फॉर्म भरण्यात आला आहे पण अंतिम सबमिशनसाठी प्रलंबित आहे. तर बघा, SMS व्हेरिफिकेशन डन, तर या ऑप्शनवर तुमचं OTP व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्याचं दर्शवतो. जर डन नसेल झालं तर फॉर्म एडिट करून ते SMS व्हेरिफिकेशन डन करा. इन्फो बटन, तर इन्फो बटनचा अर्थ काय येणार, वर क्लिक केल्यास सर्व ऑप्शनचे अर्थ समजतील. पेंडिंग, अप्रूव्ड, रिजेक्ट, डिसअप्रूव्ड
अशा स्टेटसची माहिती मिळेल. तर इतर महत्त्वाचे स्टेटस अप्रूव्ड. तर स्टेटस असेल तर तुमचा अर्ज मंजूर झाला आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही. डिसअप्रूव्ह तर एडिट करून पुन्हा फॉर्म सबमिट करावा लागणार. तर अपडेट करा. प्ले स्टोअरला जाऊन कसं वापरायचं आपण बघितलं आहे. नवीन अपडेटचे फायदे बघा. पेंडिंग फॉर्मची कारणं समजतील. फॉर्म एडिट आणि रिसबमिट करणे सोपं होईल. अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या चुका कमी होतील. बघा हे सर्व नवीन अपडेट आहे आणि तुम्ही नक्की व्यवस्थित वाचून व्यवस्थित त्यात बदल करा आणि तुमची फॉर्मची स्थिती काय आहे ते समजून घ्या. तर चला भेटूया परत जेव्हा आता याच्यावर नवीन व्हिडिओ तयार होणार, जेव्हा पैसे जमा होणार तेव्हा. तर त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जेव्हाही अपडेट टाकली जाईल ती तुम्हाला लगेच मिळून जाणार किंवा व्हिडिओ टाकला जाईल तो तुम्हाला लगेच मिळणार. तर बघा अशा पद्धतीने याचे ऑप्शनचे अर्थ आहे ते तुम्ही व्यवस्थित वाचून मोबाईलमध्ये तुमच्या बघू शकता. तर बघा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.